इथे आपण बघू शकता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. अभि 12वा खेळाडू. ठीक आहे या, कारण जर तू आला नाही तर अभिचा दणका माहित आहे ना, मग हरकत नाही. जाऊया मॅच कडे. अभि आणि त्याच्या साथीला जयेश. हो फटका जबरदस्त आहे, फटका फसला, क्षेत्ररक्षकाने पकडली जाईल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. जयेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नीतू माळीला तुम्ही बघू शकता. एक चांगला खेळाडू, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील त्याला मिळाली होती आणि या सामन्यामध्ये देखील ती बॅटिंग केली जाईल का, कारण सध्या जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून साकारली जाते. इथे मागच्या सामन्यामध्ये देखील जयेशने बॅटिंग जयची पाहायला मिळाली नाहीये आणि या सामन्यामध्ये देखील स्वस्तात बाद होत असताना, परंतु फटका जबरदस्त होता, अगदी प्रॉपर टायमिंग कनेक्ट होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळाला आणि पहिली विकेट. सेकंड बॉल आपण या ठिकाणी बघणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज आकाशला तुम्ही बघू शकता. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण बघतोय. हो स्विच हिट्स, प्रॉपर कनेक्ट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग स्टॉप दरम्यान येतोय दणदणी चौकार. जरूर आम्ही आकाश जाधव या गाण्याचं सिंगर जरूर आम्हाला पाहायला मिळाले होती आणि एक गाणं देखील आम्ही बनवलं गेलं. अर्थात धन्यवाद टीजेवाले ऑपरेटर की हा गाणं आपण शोधून लावला. हरकत नाही आहे, भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. जाऊया मॅच कडे, जिथे गोलंदाज आकाशच्या विरोधात बॅटिंग सध्या तरी नीतूच्या बॅटमधून धावा येत आहेत. हो यावेळेस मात्र जबरदस्त वेग होता, स्वतःला सावरलं आणि त्यानंतर बॉल आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी. 38 सर्कलचा षटक जरूर आपण या ठिकाणी बघतोय आणि पहिला बॉलवर चौकार, त्यानंतर सॉरी पहिला आउट, नंतर चौकार, तिसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील भरपूर चांगला फटका, फाईन डीप मध्ये चालला बॉल, खरंगळत चेंडू सीमा पार, 4 धावा. सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी आपण बघतो. हो यावेळेस मात्र थोडासा चेंज ऑफ पेस जरूर पाहायला मिळाला आणि बॉल आलाय डॉट. म्हणजेच गोलंदाजी आणि गोलंदाज जरूर आपण बघतोय थोडासा कमबॅक करतोय आणि इथे पाहिलं तर डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर 2 चौकार जरूर आलेत, धावा देखील बनल्या जातात, ते बनवल्या जातील का आणखीन हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक समाप्त झालंय. 10 फलकावर धावा आपण बघतोय फक्त आणि फक्त 8 धावा आणि ते पहिलं षटक समाप्त.
गाणं देखील तुम्ही ऐकलं, चांगलं गाणं जरूर ऐकायला मिळालं. धन्यवाद डीजे. असंच प्रेम सातत्याने राहू दे हीच प्रार्थना करतोय आणि वळतोय मॅचकडे. हो पहिला बॉल इथे, पहिला बॉल वाईट, एक एक्स्ट्राची धाव त्या फलकावर जोडली जाईल आणि ते धावा बघतोय 9. अतुल गोलंदाजी ट्रॅकवर, अतुल लोंगले. अतुल लोंगलेला तुम्ही बघू शकता. उमरोली टीम एक मोठा इतिहास आहे उमरोली टीमचा देखील, परंतु सध्या तरी समोर अभिला तुम्ही बघू शकता. मागच्या मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग केली होती अभिने आणि या मॅच मध्ये देखील त्या धावा बडवाव्या लागतील. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, ते डाऊन दी ग्राउंड फटका जरूर पाहायला मिळाला असता, परंतु डॉट आलाय चेंडू. जबरदस्त कामगिरी बघा. अतुल लोंगलेची जबरदस्त गोलंदाजी आपण पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील ते कमबॅक केलं जात आहे, परंतु काय घडणार काय बिघडणार या मॅच मध्ये हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता हरलंय यावेळेस जरूर मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक बनले, थोडासा फंबल जरूर होता, परंतु एकच धाव घेतली जाईल. एक धाव येणं फार महत्वाचं आहे, कारण दोन्ही टीम तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतील. अगदी उमरोली टीम असेल त्यानंतर अंडर-25 खेळत असताना कडाव टीमला देखील तुम्ही बघू शकता. सातत्याने तुम्ही मोठमोठ्या स्पर्धेत तुम्ही बघू शकता की शिवशक्ती कडाव देखील संघ आपण या ठिकाणी बघतोय. म्हणजे बघा, संघ कोणताही असो, किती मोठा समोरचा संघ असला तरी देखील तुम्ही त्यांच्या विरोधात जर चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली ना, तरी सुद्धा तुम्ही त्या टीमला परास्त करू शकता. अगदी पाहिलं ना तर एक शिवशक्ती कडाव सारखी एक मोठ्या टीमला देखील शिलारवाडी संघाने परास्त केला होता आणि तिथे देखील त्यांना थोडी पराभवाची धूळ जरूर पाहायला मिळाली होती. चला स्पीडअप द्या, जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज. आणि इथे गोलंदाज तुम्ही बघू शकता अतुलला. पहिला बॉल वाईड आला, तदनंतर डॉट चेंडू, तदनंतर एक धाव. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला नीतू माळी. हो बघा, बॉल टप्पा पडला, तिथून थोडासा खाली राहिला आणि तो बॉल आलाय डॉट. म्हणजे आज मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी सध्या तरी कमबॅक करतोय टीम उमरोली. जबरदस्त गोलंदाजी बघा. आकाश खरं तर संघाला तारणार ठरतोय की काय, कारण संघाचा सर सेनापती म्हणून अभिकडे पाहिलं जातं, परंतु आज संघ अडचणीत आहे. थोड्याशा धावा कमी आहेत, परंतु नीतू माळीला बॅटिंग करावी लागेल. तो यावेळेस पायात जरूर बॉल पाहायला मिळाला होता. परफेक्ट यॉर्कर होता. इथं बायच्या स्वरूपात घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळेल. 11 बनले, किती बनवले जातील. दुसरा षटक अतुल लोंगले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर बघतोय आणि यावेळेस अतुलने कमबॅक केलंय, ते जबरदस्त राहिलं. यावेळेस देखील डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज अतुल लोंगलेला तुम्ही बघू शकता. अप्रतिम गोलंदाजी बघा. आला डॉट बॉल. एखादा षटकार, एखादा चौकार या मॅच मध्ये धावा बनवून देऊ शकतोय टीम कडाव अंडर-25 या टीमला. मागच्या बाजूस देखील भरपूर चांगली फिल्डिंग पाहतोय आणि ते कमबॅक देखील आपण बघतोय. म्हणजेच शेवटचा बॉल शिल्लक आहे बघा. पायामध्ये टाकला होता, त्याला देखील प्रत्युत्तर दिले. एक बनले, दुसरीचा प्रयत्न. इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय घडणार या मॅच मध्ये. विकेट 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 महत्वाची होती, परंतु मिळाले चान्स आणि षटक संपलाय. दुसरं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही धावा बघू शकता. 13 बनलेत. 2 षटकाची मॅच फिनिश झाले. उर्वरित एक षटक बाकी आहे. गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश लोंगलेला तुम्ही बघू शकता. बघा, पहिल्या दिवशी देखील हुमगाव संघ सुपर 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यानंतर वर्णे टीम असेल, त्यानंतर माळवाडी टीम असेल, त्यानंतर चिंचवली, या सर्व टीम या ठिकाणी जर आल्या असतील तर रिपोर्टिंग करा प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकाल आकाशला. आकाश लोंगले, नीतू आणि अभिया सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे आहेत. इथे मी तर म्हणेन शॉट मिडॉनला जरूर एक धाव घेतली जाईल.
आणि तिथे एकच धावची मात्र आपण या ठिकाणी बघतोय. दोन्ही टीम भरपूर चांगले आहेत, एकमेकांच्या विरोधात भरपूर सामने खेळलेत, परंतु हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागेल. जय देवबा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी आयोजित स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक तुम्ही पाहतात. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय, इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज अभिच्या बॅट मधून मॅक्सिमम हिट, चेंडू सीमा पार, षटकार. बघा अभिची बॅटिंग जबरदस्त राहिली, एक षटकार जरूर आला आणि इथे नेक्स्ट बॉल. हो यावेळेस देखील वडिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला, एक बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि एकच धाव. चांगली मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतोय. सध्या तरी अंडर-25 कडाव टीमचा नीतू माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग स्टान्सवर जरूर तुम्ही पाहू शकाल. एक कडाव टीमचा सध्या तरी कोहिनूर हिरा म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि यावेळेस तोच ठोकतोय, ऑन साइडला भिरकावून दिलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. सत्तावीस या आकड्यावर 3 षटकाचे मॅच आपण बघतोय, 27 बनलेत. यावेळेस देखील ऑन साइडला वॉडा स्ट्रोक, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंगन मधून नीतू माळीचा येतोय दर्जेदार षटकार. चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे, बॅक टू बॅक 2 षटकार आले. बघा नीतू माळी एक कडाव टीमचा कोहिनूर हिरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज तो कोहिनूर हिरा मात्र चमकला जातोय. बघा कोळशाच्या खाणीतून सुद्धा हिरे मिळतात आणि हा हिरा आज कडाव टीमसाठी जरूर लाभलाय, परंतु बॅटिंग भरपूर चांगली राहिली आहे नीतू माळीची. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, शेवटचा बॉल शिल्लक घेत असं वाटतंय कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांना देखील जायचं आहे, शेवटचा बॉल शिल्लक घेत कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. दोन्ही टीमसाठी भरपूर देऊया शुभेच्छा. कोणताही संघ जिंको या ठिकाणी विजय हा मात्र क्रिकेटचा होईल या शंका नाही आहे, कारण मॅच भरपूर चांगले. उमरोली आणि त्याला फाईट करत असताना टीम तुम्ही बघू शकता अंडर-25 या टीमला अर्थात कडाव टीमला या ठिकाणी तुम्ही बघू शकता. शेवटचा बॉल प्रगतीपथावर. इथे थोडासा अडथळा जरूर आहे, कारण समोर नीतू माळीसारखा एक बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा देखील बनल्या जातात. नक्कीच अभि सांगतोय की मॅच कधी उरकेल. रोकडा एक षटकार मारला तर रोख मंदी 100 रुपये दिले जातील. 100 दिले जातील नक्कीच एक षटकारासाठी आमच्या देशमुख साहेबांकडून, बरोबर ना? हरकत नाही. हो यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वडिश लॉंगा प्रिझन मध्ये एक बनले, दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला नाहीये आणि इथे दुसरी कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथं 3 धावा कंप्लीट. विकेट यस चेक केला जाईल. तीन धावा कंप्लीट, 3 धावेने स्कोर 36 धावा.
37 बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, बॉल द्या. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या मॅच मध्ये उमरोली टीम आपला इतिहास घडवेल का, की अंडर 25 कडाव टीम या ठिकाणी इतिहास घडवेल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बघतात श्री दीपक दादा हिलम आयोजित जय देवबा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघणार आहोत. खरोखरच दादा, मी बऱ्याच ठिकाणी जात असतो, पण असं सूत्रसंचालन आणि असं नियोजन मी पहिल्यांदा बघतोय की एवढं मोठं ग्राउंड प्रत्येक गावात असतो, पण सिस्टीम मिस्टिक प्रत्येक ठिकाणी झालेली असते. पण जे मैदान बनवलं ना ते योग्य आहे आणि कर्जत तालुक्यामधलं पहिलं मैदान म्हणून तुमच्याकडेच असेल. हां, धन्यवाद. धन्यवाद पप्पू देशमुख साहेब. आपण मला देखील शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचं देखील आभार मानतोय आणि वळतोय मॅचकडे, जिथे मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट. दिस मॅच तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये मॅच इम्पॉर्टंट आहे. सध्या तरी कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता एका साईडला उमरोली टीम, दुसऱ्या साईडला फाईट करत असताना अंडर 25 कडाव टीमला या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर एंटर झाले. बॅट्समन आकाश गायकर आणि अतुल लोंगले मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता. ₹5,555 कॅश प्राइज दिलं जाईल. कडाव टीम जर विन झाली तर ₹5,555 कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय मनोज पवार, सूरज पवार आणि गंगावणे साहेब, दुगड साहेब या सर्व व्यक्तींचा मी आभार मानतो की ₹5,555 रोख कॅश प्राइज या ठिकाणी कडाव टीमने जिंकली तर दिले जाईल. सूरजजी पवार साहेब असतील, केतन दुगड साहेब असतील, सुदर्शन गंगावणे साहेब असतील, या सर्व व्यक्तींचं मनापासून आभार. मॅच जिंकल्यावर ₹5,555 रोकडा इथे घेऊन या, म्हणजे आम्ही देखील त्यांना ते पदार्थ त्यांच्या हातामध्ये देऊ. यस, मी लक्ष ठेवलं, हरकत नाही. 5,555 ओके, हरकत नाही. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, सातत्याने ते पाहायला मिळालं आणि आज देखील. चल करूया मॅचला सुरुवात, दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट, भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि गोलंदाजी ट्रॅकवर नीतू माळी, स्ट्रायकर एंडवर बॅट्समन तुम्ही बघू शकता आकाश, नॉन स्ट्राईक एंडवर अतुल लोंगले. पहिला बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि ते पहिला बॉल येतो डॉट. नीतू माळी गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर बघतोय. पहिला बॉल डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तुम्ही बघू शकता आकाश गायकरला अप्रतिम स्ट्रोक खेळावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला धावा बडवाव्या लागतील. काय घडणार या मॅच मध्ये देखील पाहणं गरजेचं आहे. हो, टॅप केलाय, तिथे फटका फसलाय. पहिला फलंदाज बाद होत असताना विकेट नंबर 1 परतीच्या प्रवासाला डीजे. साठी केला होता टास,
ते दिबा पाटलांचं नाव देखील भरपूर संघर्ष चालू आहे आणि ते देखील देण्यात येईल ही अपेक्षा नक्कीच आहे आणि ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात त्यांचं गाणं देखील आपण या ठिकाणी ऐकलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज ते गाणं देखील आपण ऐकलं. धन्यवाद डीजे. इथे नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये अजय लोंगले, अतुल लोंगले आणि अजय लोंगले हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ओहो, जबरदस्त वेगावर स्वारून खरं तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि इथे बॅटिंग करणार टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी चला आपण बघतोय. संघर्ष दोन्ही टीमचा सध्या तरी आपण बघतोय. एक चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही. बॅटची टॉपेज एसटी रक्षकाची चुकी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे फाईन मधून चेंडू सीमा पार 4. जरूर आपण बघतोय नितूच्या विरोधात चौकार जरूर पाहिला आणि धाव फलक सध्या तरी आपण बघतोय 4 या धावसंख्येने अकाउंट ओपन केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फाईट पाहायला मिळेल यात शंका नाही. हा देखील बॉल चांगला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे आला डॉट बॉल. बघा कोणता संघ विजय होईल. दोन्ही टीमचा संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम प्रयत्न करतात असं म्हटलं जातं ना की प्रयत्न करत राहा, एक दिवस तुम्ही विजयाचा झेंडा नक्की रोवू शकता. ते तो प्रयत्न केला जाईल का. दोन्ही टीम संघर्ष तर जरूर करतात. इथे फटका भरपूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज अजयच्या बॅट मधून आलाय. हा दणदणीत चौकार. बघितले तर 8 आणि 29 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अतुल लोंगलेला तुम्ही बघू शकता. दोन वाजून 22 मिनिटे झालेत. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा बाकी आहे आणि त्यानंतर सेमी चालू होईल. सेमी 1 सेमी 2 सेमी असे सामने जे मात्र पाहायला मिळतील. बारा बॉल 29 ची गरज आहे. विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अतुल. अष्टपैलू खेळाडू जरूर पाहायला मिळतोय. अतुलला तुम्ही बघू शकता. हो, पहिलाच बॉल अति वेग आणि ते फिंगर रोल केलं होतं. अगदी पाहिलं ना तर जबरदस्त बॉल हाताळला. पहिला बॉल आला डॉट. चला थोडासा स्पीडअप करा. 2 वाजून 23 मिनिटे जरूर झालेत. कदाचित पाऊस देखील येऊ शकतो. आला तर खूप बरं देखील होईल. नाही, पाऊस येऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे आणि तो येणार देखील नाही. कारण तुम्ही दीपक दादा चषक बघतात म्हणजेच चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे पावसाची देखील हजेरी लागणार नाहीये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये शतरक्षक फार दूरवरनं आलाय. घेतली जाईल एक सिंगल धाव. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही
आणि इथे पाहिलं ना तर जरूर आपण बघतोय एक धाबेने धावफलक फ्लाय झाला जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. सॉरी 9 धावा आपण जरूर बघतोय. आत्ता बडवायचे 10 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. 10 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. 5,555 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे मॅच जिंकल्यावर. हो इथे खेळताय काय मैदानाच्या आतमध्ये फणसांचा इशारा येणं बाकी आहे आणि यस फलंदाज स्वतःहून मैदान सोडले म्हणजेच ओईटी गॉन फलंदाज बाद. बघा धाव बडवाव्या लागतील कारण समोर गोलंदाज तुम्ही बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर विक्रांतला एक चांगला गोलंदाज आहे आणि धाबा देखील बनवल्या जातात. न्यू बॅटर आकाश लोंगले स्ट्रायकिंग एंडवर. ओहो आले आल्याच फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली झेल जबरदस्त पकडली फलंदाज बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. यस नक्कीच हा पारितोषिक 5,555 रुपये होता. तिथे नक्कीच अतुल साहेबांच्या माध्यमातून सूरज पवार साहेबांच्या माध्यमातून इथे 5,000 रुपयांचा कॅश प्राइज देखील गुगल पे केलेत. हरकत नाही बघा प्रेम आहे. अभि देवघरे यांच्या खात्यावर ते 5,000 रुपये जमा झालेत. हरकत नाही अभि आपण तुम्ही त्या मागच्या बाजूने ग्राउंड सोडून जाऊ नका म्हणजे झालं. हरकत नाही. गंगावणे साहेब देखील जोडीला आहेत. 5,000 देखील जमा झाले अकाउंटवर. असंच प्रेम सातत्याने राहू द्या. इथे बॉल आलाय चांगला षटक संपलाय. दुसरं मैदानाच्या आतमध्ये धावा बनलेत. थांबतोय 9 आणि इथे 6 बॉल आणि केतन शेठ दुगड आणि सुदर्शन गंगावणे सूरज पवार या 3 व्यक्तींच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं गुगल पे ट्रान्झॅक्शन झालंय. नुकतंच आम्ही देखील बघितला. हरकत नाही. पहिला स्क्रीनशॉट होता की काय नाही या जरूर आता गेला. हरकत नाही. आम्ही देखील कसं आहे रात्रीचं सत्र चालू असल्या कारणाने थोडीशी मजा देखील येणं फार महत्वाचं आहे. मग तुमच्यासारखे व्यक्तिमत्व लाभले तर मग काय हरकत नाही. ओके ऑनलाईन पैसे पाठवलेत आमच्या अकाउंटवर जमा नाही झाले. अभिच्या का ओके जाऊया मॅच कडे. 6 बॉल शिल्लक आहेत बनवायचे 28 धावा. पहिला बॉल खराब वाईट बॉल. प्रवीण नक्कीच बोलतोय की चालेल हरकत नाही. अजून वाईट टाकले तरी चालतील. कदाचित 27 वाईट दिले तरी हरकत नाही. विक्रांत दर्शन हो यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. फटका फसलाय. गोलंदाज दर्शन बॉल खाली पकडली जाईल. संपवलाय तो मात्र फलंदाजाचा खेळ. अतुल लोंगले बाद.
नवीन बॅटर तुम्ही बघू शकता दिलीप कोण दर्शन लेफ्ट हँड बॅट्समन आहे दर्शन त्याच्या बॅटमधून लावण्य मागच्या मॅच मध्ये देखील लावण्याने धावा बनवल्या होत्या ते फटका फसलाय आणि ते झेल ड्रॉप आणि इथे बस 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 विकेटचं पतन फलंदाज बाद तुम्ही बघू शकता इथे स्ट्रायकिंग एंडवर बघा धावा थोडासा जास्त आहेत बनवाव्या लागतील एखादा उर्वरित बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये 4 षटकार येतील का बॅटची टॉप एज इथे झेल ड्रॉप जरूर असं म्हणतात ना की शेवटी वैतागून म्हणते नुसतं क्रिकेट कधी विचार करतोस का रे माझा मग मीही ठामपणे बोलतो की क्रिकेट हा श्वास आहे ग माझा क्रिकेट हा श्वास आहे ग माझा आणि यावेळेस मात्र क्रिकेटचा खेळ तुम्ही आज जणू काय बघत आहात एक जबरदस्त बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर एन्जॉय करतोय ते फटका फसला विकेटचं पतन फलंदाज बाद मला तर असं म्हणतात की उमरोली टीमने कदाचित असं मनात ठरवलं असेल की आपण जायचं विकेट द्यायचं यायचं जायचं विकेट द्यायचं यायचं कदाचित हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे की काय परंतु हरकत नाही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जरूर पाहायला मिळते परंतु या ठिकाणी सामना 100% गमावलाय उमरोली टीमने आणि इथे फक्त या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि या मॅचमध्ये अंडर 25 कडाव टीम एक जबरदस्त फाईट देत असताना जे मात्र आपण या ठिकाणी बघितले नक्कीच सूरज पवार सुदर्शन गंगावणे आणि केतन दुगड या 3 व्यक्तींच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश गुगल पे चे मात्र अभि देवगरे यांच्या अकाउंटला जरूर पोचलेत धन्यवाद साहेब आणि फुल नाश्ता देखील देणार आहेत हरकत नाही 3 वाजले तरी नाश्ता त्यांचा शिल्लक आहे म्हणजे कदाचित खाताने थोडी काळजी घ्या हरकत नाही जाऊया मॅच कडे सध्या तरी मॅच आपण बघतोय गमवत असताना उमरोली टीम इथे देखील विकेट इथे षटक संपलाय तिसरा मॅच देखील संपले मॅच फिनिश झाले 3 जरूर आपण बघतोय हार्ड अँड टफ लक टीम उमरोली आणि विश ऑल द बेस्ट टीम अंडर 25 कडाव टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील शेवटची मॅच जी मात्र आपण पाहणार आहोत एका साइडला शुभम नाईक प्रशांत पवार दुसऱ्या साइडला तुम्हाला पाहायला मिळेल अभि देवगरे नीतू माळी या